नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण कपाशीच्या व्हरायटी टॉपच्या कोणत्या आहेत, कपाशीच्या वाण, तर या संदर्भात आज आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, मी प्रमोशन करत नाही, तर इतर शेतकऱ्यांचे मनोगत घेऊन किंवा मागच्या वर्षी स्वतः प्लॉट व्हिजिट करून आणि जे आपले किंवा रिटेलर किंवा डिस्ट्रीब्युटर असते यांच्या गाठीभेटी घेऊन तर ह्या 5 व्हरायटी मी टॉप साठी निवडलेल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, मार्केटमध्ये सरळ बागायत राहणार असो किंवा आपल्या कोरडवाहू राहणार असो, तर असे वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत कपाशीच्या मार्केटमध्ये चालणार आहे, या संदर्भात मी एक आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे शेतकरी बांधवांनो। तर सर्वप्रथम आपण जी 5व्या नंबरला जी व्हरायटी ती जात येते कपाशीची, तर त्या 5व्या नंबरच्या जातीपासून सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो। तर जी 5 नंबरची जात आहे तर ती आपल्याला प्रभात सीड जी आहे तर त्यांचे सुपरकॉट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं। सुपरकॉट नावाने ही जी व्हरायटी आहे ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आणि वजनदार बोंड वगैरे असतं तिचं। तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना ही जी सुपरकॉट व्हरायटी आहे ती तुम्हाला चांगले बऱ्यापैकी माहिती असेल। ही आपल्याला बागायत त्याच्यासोबतच आपल्याला कोरडवाहू जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन आपल्याला तिचं पाहायला मिळालं आहे आणि खूप सारे शेतकऱ्यांनी तिचं उत्पन्न पण चांगल्या रीतीने मिळवलेलं आहे शेतकरी बांधवांनो। तर नंबर 5 ची व्हरायटी आहे आपल्याला जी सुपरकॉट मार्केटमधले प्रभात सीडची पाहायला मिळते। तर आपण नंबर 4 कोणती व्हरायटी येते, तर नंबर 4 ला आपल्याला 2 व्हरायट्या पाहायला मिळतात शेतकरी बांधवांनो। तर नंबर 4 साठी आपल्याला जी मायकोची धनदेव आणि त्याच्यासोबत जी जंगी आहे, तर ह्या दोन्ही व्हरायटी आपल्याला चांगल्या प्रकारे ज्यांचं उत्पन्न आपल्याला शेतकरी बांधवांनो मिळत आहे। मागच्या वर्षी मी खूप सारे व्हिजिट केलेले आहेत शेतकरी बांधवांनो, त्याच्यानुसार त्यांचा परफॉर्मन्स कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याच्यानुसार मी ह्या ज्या व्हरायटी आहे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे आणि तुम्हाला 100% गॅरंटीड खात्रीशीर सांगू शकतो की ह्याच 5 व्हरायटीमधून तुम्ही कोणतीही आपली कपाशीची जात निवडून तुम्ही लावू शकताय, जेणेकरून तुमचं 100% ह्या वर्षी उत्पन्न जास्त मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। तर अशा प्रकारे जी नंबर 4 नंबरला जी व्हरायटी ती तर ती जंगी आणि धनदेव शेतकरी बांधवांनो। तर या दोन्ही व्हरायटी कोरडवाहू आणि तसेच बागायती जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि विशेष सांगायचं म्हणजे धनदेव आपल्याला जी कंपनीनी बागायती जमिनीसाठी रिकमेंडेड केलेली आहे, परंतु ती कोरडवाहू मध्ये पण चांगल्या प्रकारे आपल्याला जिचं प्रदर्शन पाहायला मिळेल आहे शेतकरी बांधवांनो। तर धनदेव बागायतीमध्ये येते ते चांगली, तर कोरडवाहू मध्ये पण सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी बांधवांनो। तर आपण नंबर 3चं या व्हरायटीत जर विचार केला तर आपल्याला जी निजुडू सीडची आपल्याला राजा व्हरायटी पाहायला मिळते शेतकरी बांधवांनो। तर ही राजा व्हरायटी ही पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे। हिचं उत्पन्न पण एकरी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी ॲव्हरेज काढलेलं आहे। आता ॲव्हरेज मी सांगत बसत नाही, कारण जे शेतकऱ्यांनी वेगवेगळे ज्या मशागती असतात त्याच्यावर आपल्याला जे कपाशीचं ॲव्हरेज डिपेंड राहतं, पण एकंदरीत या व्हरायट्या चांगल्या आहे या संदर्भात आपण एक माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करत आहे शेतकरी बांधवांनो। तर ही जी राजा व्हरायटी हिचं बोंड पण खूप आपल्याला मोठं पाहायला मिळतं आणि एकंदरीत ज्या फळ फांद्या वगैरे आहेत तर त्या सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात शेतकरी बांधवांनो। म्हणजे एकंदरीत पूर्ण जे झाडच आहे आपले जी राजा व्हरायटी आहे ती पण खूप चांगली आहे शेतकरी बांधवांनो। आपण हमखास चांगला जे उत्पन्न या व्हरायटी पासून मिळू शकतोय शेतकरी बांधवांनो। निजुडू सीडची तर ही पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जे उत्पन्न देत आहे शेतकरी बांधवांनो। हिचं बोंडाची साईड चांगली आहे आणि ज्या बोंड लागतात कपाशीला ते पण चांगले लागतात आणि 170 ते 180 दिवसाच्या आसपास आपल्याला या सगळ्या व्हरायट्या उत्पन्न देऊन जातात शेतकरी बांधवांनो। म्हणजे आपण दुसरं पीक पण घेऊ शकतोय शेतकरी बांधवांनो। तर आपली जी 2 नंबरला व्हरायटी ती शेतकरी बांधवांनो ही पण खूप चांगल्या प्रतीची व्हरायटी आहे। तर ही जी आपल्याला राशी सीडची 659 नावानी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी बांधवांनो। मागच्या वर्षी पण या व्हरायटीने खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे। मी खूप सारे प्लॉट व्हिजिट केलेले आहे 659 चे पण, तर आपल्याला याचं बोंडाचं वजन खूप चांगलं म्हणजे खूप जास्त पाहायला मिळतं। तर ही जी सेगमेंट आहे ही जी 659 सेगमेंट आहे तर ही बोंडाच्या वजनावरती फोकस केलेली आहे पूर्णपणे, कारण हिचं बोंड आहे ते एकदम मोठं आपल्याला जवळपास जांबाच्या आकारासारखं पाहायला मिळतं आणि प्रत्येक ज्या 5 पाकळ्याचे बोंड आपल्याला याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतात शेतकरी बांधवांनो। कारण काय होतं, बऱ्यापैकी आपल्याला 5 पाकळीचे म्हणजे 5 पाकळीचे बोंड असतात एक कैरीमध्ये, तर ते कैरी 5 पाकळ्याचे जास्त पाहायला मिळतात। बऱ्यापैकीच्या व्हरायटी असतात तर ते 4 पाकळीचे बोंड देतात आपल्याला आणि ज्या कैऱ्या आहेत त्याची संख्या जास्त असते। पण या ज्या व्हरायटी आहेत शेतकरी बांधवांनो मी ज्या सांगितल्या त्या जवळपास पूर्णपणे आपल्याला 5 पाकळीचे बोंड देतात। आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या पाकळ्यांमध्ये आपल्याला जे सरकीची संख्या राहते तर ती सरकीची संख्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि जे त्याच्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे कपाशीचं म्हणजे कपाशीचं बोंडाचं वजन आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं। तर एकंदरीत जी आपल्याला राशीची 659 व्हरायटी शेतकरी बांधवांनो तर ती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे उत्पन्न देताना। तर नंबर 1 व्हरायटी आपण कोणती आहे या संदर्भात पण एक थोडक्यात माहिती देतो। तर शेतकरी बांधवांना आपण टॉपची
नंबर 1 ला जी व्हरायटी ठेवलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये चालत आहे. मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे चाललेली आहे. 2016 पासून मार्केटमध्ये आहे ती, पण बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना माहित नाहीये. मी स्वतः त्या व्हरायटीचं खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन पाहिलेलं आहे. तर ती जी जात आहे, वाण आहे शेतकरी बांधवांना कपाशीचं, तर ते आपल्याला श्रीराम बायोसीडचं GHH, परत एकदा ऐका शेतकरी बांधवांनो, GHH 029. तर ही जी GHH 029 आहे शेतकरी बांधवांनो श्रीराम बायोसीडची, तर ही व्हरायटी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रदर्शन करताना मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. पण बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना ही व्हरायटी अजून अवगतच नाहीये, म्हणजे त्यांनी या व्हरायटीचं किंवा या जातीचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही शेतकरी बांधवांनो. तर तुम्ही GHH 029 ही जी व्हरायटी आहे किंवा ही जी कपाशीचं वाण आहे, तर हे जे कपाशीचं वाण आहे तर तुम्ही त्या या वर्षी 100% म्हणजे पूर्णपणे याच कपाशीचं जी लावणी केली तरी चालेल. कारण हिचं जे आपल्याला बोंड आहे किंवा जे फळफांदे आहेत किंवा जे आपलं झाडाचा फुटवा आहे, जी हे असा फुटवेदार वाढते शेतकरी बांधवांनो. जास्त हाईट पण नाही होत, पण ज्या फळफांद्या आहेत त्या तर खूप आपल्याला सारे आपल्याला पाहायला मिळतात आणि एकदम चेन मध्ये आपल्याला जे बोंड लागतात त्या व्हरायटीला, म्हणजे ह्या जे वाण आहे ते आपल्याला चेन मध्ये एक ठिकाणी 2-2 बोंडाचं पण आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं आणि 99% जे हिचे ह्या व्हरायटीचे बोंड आहेत शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, GHH 029 व्हरायटीचे जर प्रत्येकी बोंडाचा वजनाचा जर विचार केला तर या प्रत्येक बोंडाचं वजन एक ऍव्हरेज जर काढलं तर आपल्याला 9 ते 10 ग्रॅम प्रत्येक बोंडाचं वजन, हो शेतकरी बांधवांनो, 9 ते 10 ग्रॅम आपल्याला प्रत्येक बोंडाचं वजन पाहायला मिळत आहे. कारण जे बोंड आहे ते पूर्णपणे आपल्याला जांबासारखं पाहायला मिळतं. मी साईडला काही फोटोग्राफ शेअर करतो, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षात. तर आपल्याला याचं बोंडाचं वजन पण खूप जास्त पाहायला मिळतं आणि विशेष सांगायचं ठरलं तर ही मजबूत झाडे शेतकरी बांधवांनो. जास्त पाऊस जरी झाला तर लवकरात लवकर जे आपण काय म्हणतो पिवळे पडतात, तर झाडं पिवळे पडत नाही, मजबूत झाड आपल्याला पाहायला मिळतं. जास्त वारा जरी आला तरी हे झाड मजबूत आहे, आपले स्ट्रॉंग आहे, पडत नाही झाड. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे ह्या 29 व्हरायटीचे फायदे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रत्यक्ष तुम्ही यावर्षी ह्या व्हरायटी लावूनच पहा एकदा तरी, तर नक्कीच तुम्हाला आपल्या उत्पन्नामध्ये 100% फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी बांधवांनो. तर सांगायचं ठरलं तर शेतकरी बांधवांनो, मी पूर्ण कपाशीचे जे नियोजन असतं तर इथून पुढे कायम व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची पहिली फवारणी कोणती असेल, तुमचं पहिलं खत कोणतं असेल, किंवा आता व्हरायटी तर सांगितली तुम्हाला कोणती लावायची आहे, तर तुम्ही ह्याच्या 5 व्हरायटी, या 5 मधून कोणती पण व्हरायटी लावू शकता आणि तुमचं उत्पन्न वाढू शकताय शेतकरी बांधवांनो. ह्या 5ही व्हरायटीच्या मी स्वतः म्हणजे प्लॉटवर शेतकऱ्यांना पाहणी केलेली आहे, त्यांचे प्लॉट व्हिजिट केलेले आहेत आणि एकंदरीत ज्या ओव्हरऑल ज्या व्हरायटी निवडलेल्या आहेत तर ह्या ज्या 5 आहेत तर ह्या पूर्ण स्ट्रॉंग व्हरायटी आहेत शेतकरी बांधवांनो. म्हणजे हे 100% आपल्याला हमखास उत्पन्न मिळवून देणार आहे. तर इतर कोणत्याही व्हरायटीच्या मागे न लागता या 5 व्हरायटीमध्ये तुम्ही कोणतीही व्हरायटी निवडू शकता, किंवा तुम्हाला एक पाहिजेच असेल तर ह्या 5 व्हरायटी एक साईडला लावा आणि तुम्ही ज्या ऑर्डर लावत असेल, ज्या टॉपच्या असेल त्या एक साईडला लावा आणि दोघांमधलं जे उत्पन्न आहे ते कम्पेअर करून तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो. तर एकंदरीत मी काही व्हिडिओ लष्करी आळीवर कशा प्रकारे नियोजन करावे किंवा स्प्रेइंग कोणते घ्यावा, फवारण्या कोणते घ्यावा, आपले मावा तुडतुड याच्यावर नियोजन कशा प्रकारे करावे या संदर्भात मी काही खूप सारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते नेहमी मी युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर तुम्ही त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि जी साईडची बेल बटन आहे तर ते बेल बटन पण दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचतील शेतकरी बांधवांनो. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. मी एकंदरीत जे टॉपच्या 5 व्हरायटी आहे त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. सुपरकॉट, धनदेवची मायको धनदेव, नंतर आपली राजा, नंतर आपली राशीची 659 आणि जी टॉपची व्हरायटी आहे तर ती GHH 029 आपली श्रीराम बायोसीडची. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो.